ते आणि आज फर्स्ट टाइम मी अमेरिकेत साबुदाण्याची चकली बनवते. सो माय मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि बाहेर सुंदर असा वेदर. चला आता मग आज बाहेर ब्रेकफास्ट करते मी. सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. जस्ट तुम्ही बघताय मी यार्डमध्ये बसली आहे आणि मी आता ब्रेकफास्ट फिनिश करते आहे. ब्रेकफास्टमध्ये मी काय काय घेतलंय ते मी तुम्हाला आधी दाखवते. हे बघा. सो ओट्समध्ये मी डेट्स टाकले, ॲपल्स काही फ्रूट्स कट केलेत, फ्रेश फ्रूट्स मी कट केलेत. सो ब्लूबेरी, मँगो अँड ॲपल, थोडंसं पीनट बटर, हेल्दी नाश्ता विथ नेचर. दिवसाची सुरुवात खूप सुंदर वेदरने झाली आहे. आज छान ऊन पडलं आहे, तर थंडगार वारा सुद्धा आहे, तर खूप फ्रेश फिलिंग वाटतंय. मी योगा केला. मॉर्निंगला उठले मी लवकर 5 o'clockला आणि मग नंतर ब्रेकफास्ट मुलांसाठी बनवला, माझ्यासाठी बनवला, आहोंसाठी बनवला, कारण मुलांसाठी आज पॅनकेक्स होते. आहोंना पॅनकेक्स जमत नाही, मग त्यांच्यासाठी मी पोहे केले. आणि आज खास करून आजच्या व्लॉगमध्ये आता समर सुरू झाला आहे, तर उन्हाळी पदार्थ आपण गावाला आपले जसे चिप्स बनवतो, चकली बनवतो साबुदाण्याची, तर अमेरिकेमध्ये पण मी बनवते. तर वडे बनवते. तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची चकली ब्लॉगमध्ये. तर खूप छान ब्लॉग होणार आहे. भारी येतं ना एकदम. थोडंसं क्विक काम झालं त्याच्यामुळे. स्मॅश म्हणजे डायरेक्ट तुकडे फार सॉफ्ट केलेलं आहे तू. शिजला मस्त. येस, त्याच्यामुळे तेव्हा तिकडे साबुदाणे पण भिजले आपल्या इकडे. खूप क्विक झाला पोटॅटो. हे फर्स्ट टाइम यूज करतोय आपण ना. किती, 1 किंवा 2 मावतात का? किती मावतात त्याच्यात बटाटे? त्याच्यात पूर्ण बटाटा एक मावू शकतो, पण जर तुकडे तुकडे असतील ना असे तर 1.5 बटाटा जातो आरामात. हे बघा ना, सो क्विक. हे लोक पोटॅटो स्मॅशला म्हणजे काय करतात? हे चिनूला आवडतं ते काय म्हणतात त्याला? काहीतरी म्हणतात, मॅश पोटॅटो. तर त्यासाठी यूज करतात आणि मी आपल्या साबुदाण्याच्या चकलीसाठी यूज केला. चला आता मी इन्ग्रेडियंट दाखवते. तर मी इथे आता पीठ मळायला घेतलं आहे चकलीसाठी. तर साबुदाणा मी आधीच भिजवून ठेवला होता आणि तो छान एकदा मिक्स करून घेते, म्हणजे तो भिजलेला असतो त्याला मोकळा करून घेते मिक्स म्हणजे. आणि आता मी पोटॅटो टाकते आहे. तो पोटॅटो मी क्वांटिटी म्हणजे पोटॅटो मी 2 ते 3 किलो घेतले आहेत आणि माझा साबुदाणा आहे सो 2 किलो आहे. पोटॅटो थोडा जास्त वापरला आहे मी. आणि आता छान मी ते मस्त पीठ मळून घेणार. त्याच्यात मी टाकलं आहे लाल तिखट, मीठ टाकलं, मी तिखट टाकलं, जिरा टाकते आता, पडला तो खाली. फर्स्ट टाइम मी अमेरिकेत साबुदाण्याची चकली बनवते. आता मला माहित नाही कशी बनते, कारण काही म्हणजे जुगाड करावे लागतात. बरेच काही इन्ग्रेडियंट भारतात जसे मिळतात तसे अमेरिकेत मिळतीलच असे नाही, पण मी काही ना काही जुगाड करून ते सगळं जमवून आणते. आणि आज फर्स्ट टाइम मी अमेरिकेत साबुदाण्याची चकली बनवते. चला मग बघूयात.
आता हे सगळं मिक्स करायचं. बापरे. आणि नंतर मग मी टेस्ट करून मीठ वगैरे परत ऍड करेल त्याच्यात. तर पीठ मळून झालं आहे आणि मी नंतर ते वाफवलं आहे. आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये वाफवलं आहे आणि ते ऑलमोस्ट आता होत आलं आहे. मी त्याला थोडंसं गार होऊ देईल आणि मग चकली करायला घेईल. तसं बाहेर वातावरण बघा किती सुंदर आहे. मी सकाळी तुम्हाला दाखवलंच. तर मला चकली आउटसाईड करायची आहे आणि हा टेबल आहे माझ्याकडे एक. अजून एक टेबल आहे. तर अरेंजमेंट होऊन जाईल आणि त्याच्यावर मी एक प्लॅस्टिकचा कागद टाकला आहे आणि आता मी चकली करायला सुरुवात झाली आहे. माझी ऑलमोस्ट होत आली आहे. तर तुम्ही बघू शकतात मस्त ऊन आणि बाहेर मी चकली करते. तर ऊन म्हणजे होतं, खूप ऊन होतं, पण वारा असल्यामुळे ते मला जाणवत नव्हतं. थंडी वाजत होती अक्षरशः असं म्हणा. बट येस, आणि करायला खूप मजा वाटत होती. मी जेव्हा म्हणजे आपण लहानपणी जेव्हा करायचो ते सगळ्या आठवणी माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला हे करताना. म्हणजे चकलीचं पीठ खूप आवडायचं किंवा आत्ताही आवडतं. तर चकलीचं पीठ मी खाल्लं भरपूर. जेव्हा मी लहानपणी करायचो तेव्हा खायचो. तर हे सगळं उन्हात बाहेर असं वाळवण करणं, तर ह्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. तर खूप छान वाटतंय आणि मस्त यार्ड पण आहे, त्याच्यामुळे मला जागा पण आहे करायला वाळवण असं वाळवायची. तर मी एकटीच करत होती. नंतर मग गेले, त्यांची मीटिंग चालू झाली, कारण आम्ही मॉर्निंगला चालू केलं आणि मग त्यांचं ऑफिस सुरू होतं. मग ते म्हटले आता सगळं तुझं करावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही एवढी हेल्प केली मला तर खूप झालं माझ्यासाठी ही हेल्प. तर खूप मोठी हेल्प झाली ॲक्च्युली. त्यांनी ते पोटॅटो वगैरे मला करून दिले त्याच्यामुळे. तर कारण त्याला जरा ताकद लागते आणि म्हणून मग ते म्हटले मी करतो स्वाती. मग नंतर ऑफिसला ते गेले आणि आता मी आणि चकली. तर तुम्ही बघू शकता कलर पण खूप सुंदर आला आहे चकलीचा ॲक्च्युली. तर आणि मीठ वगैरे तर अगदी सगळं बरोबर होतं. पीठ खूप सुंदर झालं होतं. तर आता ऑलमोस्ट करून झाली होती. मग मी पीठ वगैरे आतमध्येच ठेवलं होतं कारण ते वाळून जातं. तर बाहेर मी ठेवलं नाही ते. मग बाहेर मग परत झाकण ठेवा, हे ठेवा, ते ठेवा. आतमध्ये पण मी झाकूनच ठेवलं आहे. मग पण ते मॉइस्ट राहतं, त्याच्यामुळे मग मी ते बाहेर नाही आणलं. नाही तर बाहेर हवा आणि ऊनने ते कोरडं पडलं असतं. मग मी आतमध्ये जायची, पीठ त्याच्यामध्ये भरायची, परत बाहेर यायची, परत संपलं की परत आतमध्ये जायची. तर अशा माझ्या चक्र चालू होत्या. तसाही योगा मी आज केला होता. नसता केला तर बरं झालं असतं असं वाटतंय. पण ठीक आहे, चला आता कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही पण सांगा की मी हे सगळं करते आहे इथे, तर कसं मॅनेज केलं मी, मला नक्की सांगा. म्हणजे तुम्ही तुमच्या कमेंट्स जर तुम्ही केल्या आणि सांगितलं की तुम्ही असं करायला पाहिजे होतं तसं, तर ते सजेशन पण मी मला आवडतील उलट तुमचे सजेशन्स. तर कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. तर त्याच्यामुळे. आणि आता मी बसली आहे कारण मला वाटत होतं टेबलची हाईट जरा जास्त कमी आहे, मग ते खूप वाकावं लागायचं. तर त्याच्यामुळे मी आता चेअरवर छान बसून घेतलं आहे आरामात आणि मस्त आरामात मी चकली म्हणजे ते करायची प्रोसेस मला खूप एन्जॉय करत होती मी. तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये मी किती एन्जॉय करते. तर आणि ऊन तर होतं आणि ऑलमोस्ट आता तेच ऊन असं डोक्यावर आलं होतं, त्याच्यामुळे मग ते मला जास्त आत्ता जाणवत होतं.
बघा, उन्हाळी पदार्थ अमेरिकेत करणं पण शक्य आहे. थोडीशी जिद्द हवी असते की सगळे इन्ग्रेडियंट आपल्याकडे जे असतील त्याच्यातच करायची. आणि तुम्ही मग इथे अमेरिकेत पण इंडियासारखा आपल्या भारतातला छान अनुभव घेऊ शकतात. आणि मला ऑलरेडी मी करते आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय ऍक्च्युली. तर आपल्या देशातला जर स्वाद इथे अमेरिकेत असा रिअल रॉ करून, सगळं रॉ करून, मग ते स्वतः करून आणि मग ते तळायचं आणि ते खायचं, ती मजाच खूप काही और असते. लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.